आणि 3 षटकांच्या खेळ संघाची धावसंख्या बिनबाद 56 इथे पाहतोय. आता मात्र येणारे ते 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडूवरती 10 धावांची गरज. गोलंदाजी पार्क वरती सिद्धेश इथे दाखल केला जातोय. व्यक्तीकडील पहिल्या संघाकडून निर्णायक शेवटचे 6 चेंडू येते सिद्धेशच्या माध्यमातून फेकले जाणार आहेत आणि त्या 6 चेंडूवरती आता 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग गेडीवरती आपण ऋषभला इथे पाहतोय. चांगली कामगिरी ते करावी लागणार आहे. राईट अप राऊंड विकेटने येणारा पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू फुल टॉस पाहायला मिळाला आणि चेंडूला इथे फुल टॉल केला जातोय. चेंडू झाले बॉर्डर लाईनच्या बाहेर आणि 4 धावांनी इथे सिद्धेश इथे स्वागत केले गेले. केवळ आता 6 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी आरोही स्पोर्ट्स संघाला येणारे अजून 5 चेंडू आहेत. दुसरा चेंडू पाहायला मिळतोय. यस इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. लागलेला धक्का क्रमांक पहिला क्रीडांगणाच्या बाहेर ऋषभला इथे पाठवलं जात आहे. येणारे 4 चेंडू आणि त्या 4 चेंडूवरती अजूनही 6 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी आरोही स्पोर्ट्स संघाला. यस न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रणवला इथे दाखल केला जातोय. अनिकेतच्या माध्यमातून कानमंत्र इथे प्रणवला दिला गेलाय आणि त्या कानमंत्राचा इथे उपयोग करणं गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी इथे होणं गरजेचं आहे. येणारे अजूनही 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूवरती 6 धावांची इथे गरज आहे. सिद्धेशला इथे दमखम दाखवावा लागेल. निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणवला इथे दाखल केला जातोय. रॅडम राऊंड विकेटने येणारा तिसरा चेंडू आहे. पंचाच्या उजव्या हाताकडून पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. पुढचा चेंडू पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. बॅटची इथे हलकीशी कडा लागली. चांगली यश रक्षण आपल्याला किशोरच्या माध्यमातून पाहतोय. हल्ला आपल्याला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. येणारे 3 चेंडू आणि त्या 3 चेंडूवरती 6 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला इथे समीकरण बदलताना पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी आता सिद्धेशच्या माध्यमातून केली गेली आहे. पुढचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने चेंडूला गटवला गेला. समोर घरच्या माध्यमातून आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर 4 धावा समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिल्या गेल्या. या 4 धावा इथे रोखणं गरजेचं होतं. चांगला फटका आलेला आहे ते प्रणवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चेंडूला इथे गटवला होता आणि त्यानंतर अजूनही 2 चेंडूवरती आता 2 धावांची इथे गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी आरोही स्पोर्ट्स संघाला येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज. संघाची धाव संख्या 64 या अंकावरती जाऊन पोहोचते. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. यस विनंती केली जाते कोणत्याही अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. जर का आतमध्ये आला तर आयोजकांच्या वतीने इथे पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. याची आपण दखल घ्यायची आहे. कोणत्याही अतिरिक्त खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. जर का कोणता अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तर आयोजकांच्या वतीने ते पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. याची आपण दक्षता घ्यायची आहे. पुढे पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने येणारे 2 चेंडू 2 धावांची गरज. यस मोठा फटका चेंडू जातोय सीमारेषा पार. आरोही स्पोर्ट्स संघ या स्पर्धेतला आपल्याला दुसरा विजय प्राप्त करताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आपल्याला प्रणवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दबाव होता आणि त्या